यांना प्रथम अभिवादन। त्याचबरोबर व्यापारी शेतकरी व शेतमजूर अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरोधात तो आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मी आपल्याला गंभीर करण्यासाठी चालेल माध्यमातून या महापुरुषांनी आम्हाला सांगितलेले आणि म्हणून या राज्यातला तो मुस्लिम समाज आहे, तो खरोशी समाज आहे, तो आमचा सामाजिक भाऊ आहे आणि भावाच्या खंडाला खंडा देऊन त्याच्या संरक्षणासाठी, त्याच्या विस्तारासाठी, त्याच्या स्वाभिमानासाठी संघर्ष करणं ही आमची सामाजिक जिम्मेदारी आहे। असं सांगून या देशामध्ये शेतकरी समाजाचा आर्थिक दाना मारण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। कारण शेतकरी बांधव आज महाराष्ट्रामध्ये जवळपास हे सरकार आल्यापासून तुम्हाला आता टपरीला बंद करून तुम्हाला चालणार नाही। आपल्या इथे दिखावा केला जातो की एकूण टपरीवर छापे मारायचे, पेपरला बातम्या आणून दाखवायच्या आणि हप्ते त्यांच्याकडून घेऊन करायचं चालू करायचं। तुम्हाला गुटखा बंद करायचं तर ते कंपन्या बंद करा, गुटखा आपोआप बंद होतं, कुठे उत्पादन होतं ते जर तुम्ही बंद केलं आपोआप गुटखा बंद केला। तेच प्रकार आहे आमच्या पुरेशी बांधवांना सांगितलं जातं। आजपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुरेशी समाजाने विशेष करून आणि व्यापाऱ्यांनी त्या तथाकथित गोरक्षकांच्या त्रासाला कंटाळून पूर्ण राज्यामध्ये आपल्या भाकड जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद केलेला आहे आणि त्यानंतर ते लोकशाही मार्गाने धरणे आंदोलनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयासमोर बसलेले आहेत। आजसुद्धा उस्मानाबादमध्ये आम्ही इथं धरणे आंदोलनासाठी सर्व जाती धर्माचे सर्व बहुजन समाज सर्व लोक आज जर तुम्ही ह्या धरणे आंदोलनामध्ये बघताल तर सर्व जाती लोकांचे, कारण हा शेतकऱ्यांच्या जे पशुधन आहेत त्याचा हा प्रश्न आहे। आज भाकड जनावरं जर कुरेशी समाजाने विकत घेतली नाहीत आणि ते तर सर्वात मोठा प्रश्न हा शेतकऱ्यांचा निर्माण होऊ शकतो। भाकड जनावरे हे कत्तलीसरची जात नाहीत। भाकड जनावरांचा इतर ठिकाणी सुद्धा व्यवस्थितपणे उपयोग होतो, परंतु हे गोरक्षक आणि इतर ह्या लोकांनी इतका कहर केलेला आहे की मॉब लिंचिंग, लूटमार आणि हप्ते गोळा करणे असे अनेक प्रकार ह्या गोरक्षकांच्या नावाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि सर्रास चालू आहेत। त्या सर्व गोष्टीला कंटाळून आज कुरेशी समाजाने पूर्ण राज्यामध्ये खरेदी विक्री सगळं बंद ठेवलेली आहे। आता ह्याचा परिणाम भविष्यात काय होईल ते सांगू शकत नाही। त्यांची मागणी हीच आहे की 2015 रोजी जो गोवंश कायदा पास झालेला तो रद्द करावा आणि हे जे गोरक्षकांच्या नावाखाली जी गुंडगिरी चाललेली आहे त्याच्यावर शासनाने ताबडतोब प्रतिबंध आणावा। अनेक गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रामध्ये, तरी पण सरकार त्याकडे लक्ष देत नाहीत। आज हा व्यवहार बंद झालेला आहे। आपण पाहाल की गावगावचे जे जनावरांचे जे व्यापामध्ये जनावरांचे जे बाजार भरतात तिथं खरेदीसाठी कोणीसुद्धा नाही। भाकड जनावरं पाळणं हे शेतकऱ्यालाच विचारा किती खर्च येतो आहे त्याच्यामध्ये आणि किती आर्थिक नुकसान होतं आहे हे आता काही दिवसात महिन्यात शासनाला कळेल। जेव्हा ही शेतकरी ही जनावरं स्वतःची घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये येतील किंवा मंत्रालयात जातील तेव्हा सरकारला ह्या गोष्टीची जाग येईल आणि आमचं मागणी हीच आहे की हा गोरक्षक कायदा रद्द करावा। ह्या गोरक्षकाच्या नावाखाली जे गुंडगिरी असेल ती ताबडतोब ती बंद करावी। या लोकांना सुटसुटीत परवाने असूनसुद्धा ह्यांना लुटलं जातं आहे। मग हे लोक करतील काय? तर त्यांनी आपला लोकशाही मार्गाने हा मार्ग अवलंबिलेला आहे आणि ते जोपर्यंत गोरक्षक 2015चा गोवंश हत्या कायदा रद्द होत नाही तोपर्यंत हे लोक माघार घेणार नाही आणि हे आंदोलन पुढं हे असंच चालू आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जनावरांची जी वाहतूक आहे ती परवानाधारक जनावरांची आहे। ती वाहतूक चालू असताना परवाना असताना अनेक ठिकाणी गोरक्षकाच्या नावाखाली वाहतूक अडवून त्यातून जनावरं उतरून घेतले जातात। वाहतूक करणाऱ्या माणसाला मारलं जातं आहे, लूट केली जाते। गोरक्षणात ते जनावर गेले तर 2 दिवसांना ते सापडत नाहीत, त्यांनी लगेच विकलेले असतात। त्याच्यामुळं गोरक्षणाने किती जनावर उतरून घेतले त्याची पडताळणी करावी अशी आमची एक मागणी आहे। काय निवेदन दिलं? निवेदनातच दुसरी मागणी आहे 2015चा जो गोवंश हत्याचा कायदा आहे तो रद्द करावा।
इतर राज्याला आजूबाजूला बरेच ठिकाणी तो कायदा लागू नाही, तसं महाराष्ट्रात सुद्धा खूप समाज आहे खाणाराला. त्याच्यामुळं तो कायदा महाराष्ट्रात सुद्धा लागू करू नये, रद्द करावी विनंती. धाराशिव जिल्ह्यामधले जे जनावरांचे बाजार होते ते त्या ठिकाणी कृषी समाजाने खरेदी विक्री बंद केली. आता काय परिणाम होईल आणि आपण काय प्रशासनाकडे मागणी केली? जो रद्द झाला आहे बाजार, तो बाजार रद्द झालेला नाही. तिथं जनावरं खरेदीलाच कोणी न गेले, कारण ह्याने जनावरं खरेदी करून वाहनात बसले की जाडवतात. त्याच्यामुळे त्यांनी रद्द केलं आहे आणि ह्याचं नुकसान शेतकऱ्याचं व्हायलं आहे. शेतकऱ्यांनी भाकड जनावरं काय करायचे? काय शासनाकडे काय मागणी? शासनाकडे मागणे, तुमच्या कायद्याप्रमाणे तुम्ही तपासा, कायद्याच्या बाहेर असलं तर कारवाई करा, पण हे चाललेलं खोटा गोरक्षणाचा धंदा बंद करा.